थांबा, तुमची कोंबडी आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ती आजारी पडणार आहे हे तुम्हाला आधीच समजलं तर? हो, कोंबडी स्वतःहून ओरडून सांगत नाही, पण ती 3 असे सिग्नल देते जे बहुतेक पोल्ट्री फार्मर दुर्लक्ष करतात. सगळ्यात पहिलं लक्षण, जर तुमची कोंबडी नेहमीसारखी ऍक्टिव्ह नसेल, एका कोपऱ्यात मान खाली घालून किंवा पंख ढिले सोडून उभी असेल, तर समजून जा की धोक्याची घंटा वाजली आहे. दुसरं म्हणजे चारा आणि पाणी. जर कोंबडीने अचानक चारा खाणं कमी केलं असेल किंवा फक्त पाणीच जास्त पीत असेल, तर तिच्या शरीरात आतून काहीतरी बिघाड सुरू झालाय. आता तिसरं लक्षण सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट. मित्रांनो, कोंबड्यांचे असे बारीक सारीक आजार ओळखणं आणि त्यावर घरगुती किंवा योग्य उपचार करणं जर तुम्हाला शिकायचं असेल, तर मी खास तुमच्यासाठी ई-बुक लॉन्च केलंय. ज्याला कोणालाही हे ई-बुक पाहिजे असेल, त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच मेसेज करा किंवा कॉमेंटमध्ये ई-बुक असं टाईप करा. मी स्वतः तुम्हाला त्याची सगळी डिटेल्स पाठवतो. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक पूर्ण फार्म संपवू शकते, म्हणून योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि तिसरं सगळ्यात डेंजर लक्षण म्हणजे विष्ठेचा रंग. जर विष्ठा पांढरी, हिरवी किंवा रक्ताळलेली दिसत असेल, तर समजा आजार हाताबाहेर गेलाय. हे बघितल्या बघितल्या लगेच उपचार सुरू करा. अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि ई बुकसाठी स्क्रीनवरच्या नंबरवर नक्की मेसेज करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.